मी अनुभवलेलं एक उत्तम व्यक्तिमत्व. मी सन 1996 शिक्षक म्हणून भारत विद्यालयात नोकरीस लागलो. त्यावेळी सौ अभ्यंकर मॅडम या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे सहकारी शिक्षिका ते मुख्याध्यापिका असा त्यांचा संपूर्ण प्रवास मला बघायला मिळाला. खरंच एक शिस्तप्रिय, उत्साही, सकारात्मक व्यक्तिमत्व म्हणजे मॅडम. विद्यार्थी विकासांप्रती, शाळेप्रती त्यांची तळमळ खरंच सगळंच निराळं. मॅमचं वैशिष्ट्य म्हणजे मितभाषी, व्यक्तींमधील गुण ओळखून घेणे, संयम, संकटांना न डगमगणारा पण कोणाच्या अडीअडचणीत लगेच संवेदनशील व हळवं मन, कोणालाही सर्वतोपरी सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती मी अनुभवलेली आहे. मॅमच्या वागण्यात कधीही मोठेपणा, अभिमान या गोष्टी दिसल्या नाहीत. त्यांनी सर्वांना आपलं समजून विश्वासाने एकत्र करून संघटनेवर भर दिला. स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी मान मिळवला. मला मान मिळावा यासाठी त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. मॅडम या विज्ञान शिक्षिका होत्या, पण त्याचबरोबर त्या कलावंत सुद्धा होत्या. मी कला शिक्षक, त्यामुळे आमचं रसायन चांगलंच जोडलं. एक मोठ्या बहिणीसारख्या त्या मला भासल्या. विविध उपक्रम, नाविन्यता याचा त्यांना सतत ध्यास असायचा. त्यासाठी त्या आम्हाला सतत मार्गदर्शन व प्रेरणा द्यायच्या. विविध उपक्रमांतून, प्रयोगांतून सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसे शिकवता येईल याचे त्या नेहमी मार्गदर्शन करत. खरंच इतकी तळमळ खऱ्या शिक्षकालाच असू शकते. मॅम 30 तारखेला म्हणजे आज सेवानिवृत्त होत आहेत. पण नातं कधीही निवृत्त होत नाही. मॅडमच्या सुख आमचाही सहभाग असावा अशी एक अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो. त्यांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये आम्हीही सहभागी हो, त्यांनी ते करून घ्यावं ही एक अपेक्षा एक लहान म्हणून त्यांच्याकडनं व्यक्त करतो. आणि भविष्याकरता त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. खूप सारं बोलायचं आहे, खूप सारं सांगायचं आहे, पण वेळेचं बंधन. शेवटी एवढंच सांगतो, किसी को पता न चला उनके कद का अंदाजा, किसी को पता न चला उनके कद का अंदाजा, जो खुद आसमान है पर सर झुका के चलता है, जो खुद आसमान है पर सर झुका के चलता है. मॅमला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण, माझे सोनियाचे मणी, सुखे ओविता ओविता, सुखे ओविता ओविता, त्याची ओढतो स्मरणी. आता विसाव्याचे क्षण, काय सांगावे नवल दूर राणीची पाखरे, सांगावे नवल दूर राणीची पाखरे, ओल्या अंगणी नाचता, ओल्या अंगणी
पहिला झाले हौस डोलत घेती त्याच्या जळी. आता विसाव्याचे क्षण कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली. कधी पांगल्या प्रेयसी जुन्या विजवून चुली. आश्वासते त्या जन्मी आश्वासते त्या जन्मी हो तुमच्याच मुली. आता विसाव्याचे क्षण मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. मणी ओढता ओढता होती त्याचीच आसवे. दूर असाल तिथे हो दूर असाल तिथे हो नांदतो मी तुम्हा सवे. आता विसा